आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: पांडवांच्या यज्ञामध्ये सुपद सुदर्शनद्वारे शंख वाजविणे. जसे की सर्वांना माहीत आहे की महाभारताच्या युद्धात अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला होता. तसेच शस्त्रत्याग करून युद्धाच्या मैदानात दोनही सेनेच्या मध्ये उभ्या रथाच्या मागच्या भागात अश्रू ढाळत बसला होता. तेव्हा भगवान कृष्णाच्या शरीरात प्रविष्ट कालशक्ती म्हणजे ब्रह्म अर्जुनाला युद्ध करण्याचा सल्ला देऊ लागला होता. तेव्हा अर्जुन म्हणाला होता की भगवान, हे घोर पाप मी करणार नाही. यापेक्षा तर भिक्षेचे अन्न खाऊन उदरनिर्वाह करणे चांगले. तेव्हा भगवान काल श्रीकृष्णजी यांच्या शरीरात प्रवेश करून बोलला होता की अर्जुन, युद्ध कर, तुला कोणतेही पाप लागणार नाही. पहा गीतेचा अध्याय 11 श्लोक 33, अध्याय 2 मधील श्लोक 37-38 मध्ये. महाभारतामध्ये लेख म्हणजे प्रकरण येतो की कृष्णजींच्या सांगण्यावरून अर्जुनाने युद्ध करणे स्वीकार केले. घनघोर युद्ध झाले. करोडो व्यक्ती व सर्व कौरव युद्धात मारले गेले आणि पांडव विजयी झाले. तेव्हा पांडव प्रमुख युधिष्ठिरला राजसिंहासनावर बसायला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, तर युधिष्ठिरने हे सांगून गादीवर बसण्यास नकार दिला की मी असे पापयुक्त राज्य करणार नाही ज्यामध्ये करोडो व्यक्ती मारल्या गेल्या होत्या, त्यांच्या बायका विधवा झाल्या, करोडो मुले अनाथ झाली, अजून त्यांचे अश्रू सुद्धा सुकले नाहीत, कुठल्याच प्रकारे गोष्ट बनत नाही. हे पाहून श्रीकृष्णजी म्हणाले की तुम्ही भीष्मजींकडून सल्ला घ्या, कारण की व्यक्ती जेव्हा स्वतः निर्णय घेण्यास असफल होते तेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विचार घ्यायला हवा. युधिष्ठिरने ही बाब मान्य केली. तेव्हा श्रीकृष्णजी युधिष्ठिराला सोबत घेऊन तेथे पोहोचले जेथे श्री भीष्म बाणाच्या म्हणजे तीरांच्या शय्येवर म्हणजे पलंगावर शेवटचे श्वास मोजत होते. तेथे जाऊन श्रीकृष्णजी भीष्मांना म्हणाले की युधिष्ठिर, राजा गादीवर बसायला नकार देत आहे. कृपया आपण यांना राजनीतीचे शिक्षण द्या. भीष्मजींनी खूप समजावले, परंतु युधिष्ठिर आपल्या उद्देशावरून विचलित झाला नाही. हेच म्हणत राहिला की या पापाने युक्त रक्ताने माखलेले राज्य भोगून मी नरक प्राप्ती करू इच्छित नाही. श्रीकृष्णजी म्हणाले की तुम्ही एक धर्मयज्ञ करा ज्यामुळे तुम्हाला युद्धात झालेल्या हत्यांचे पाप लागणार नाही. या गोष्टीवर युधिष्ठिर सहमत झाला आणि एक धर्मयज्ञ केला. नंतर सिंहासनावर बसला, हस्तिनापूरचा राजा बनला. प्रमाण सुखसागरच्या पहिल्या स्कंधातील 8व्या तसेच 9व्या अध्यायातून. साभार पान नंबर 48 ते 53. काही वर्षांपर्यंत युधिष्ठिराला भयंकर स्वप्न पडणे सुरू झाले. जसे अनेक स्त्रिया रडत विलाप करीत आपल्या बांगड्या फोडत आहेत, तसेच त्यांची निरागस मुले आपल्या आईजवळ कोणी उभे कोणी बसलेले बाबा बाबा करत रडत आहेत. जणू म्हणत आहेत की हे राजन, आम्हाला पण मारून टाका, पाठवून द्या आमच्या वडिलांजवळ. अनेक वेळा बिना डोक्याचे धड दिसत होते. कुणाचे डोके कुठे पडले आहे, धड कुठे पडले आहे, हाहाकार माजला आहे. युधिष्ठिरची झोप उडून जात असायची. घाबरून बिछाण्यावर बसून धापा टाकायचा. रात्रभर बसून किंवा राजवाड्यात फिरत व्यतीत करायचा. एक दिवस द्रौपदीने आपल्या मोठ्या पतीची ही दशा पाहिली. चिंतेचे कारण विचारले तर युधिष्ठिरने नाही, काहीच नाही म्हणून टाळले. जेव्हा द्रौपदीने अनेक रात्री युधिष्ठिरची ही दुर्दशा पाहिली तर एक दिवस चौघांना म्हणजे अर्जुन, भीम, नकुल, सहदेव सांगितले की तुमचा मोठा भाऊ खूप चिंतेत आहे, कारण विचारा. तेव्हा चारही भावांनी मोठ्या भावाला विनंती करून विचारले की कृपया चिंतेचे कारण सांगावे. जास्त आग्रह केल्यामुळे आपली सर्व कथा ऐकवली. पाचही भाऊ या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णजी यांच्याकडे गेले. तसेच सांगितले की मोठा भाऊ युधिष्ठिरला भयंकर स्वप्न पडत आहेत, ज्यामुळे त्यांची रात्रीची झोप व दिवसाची शांतता व भूक मिटली आहे. कृपया कारण व समाधान सांगा. सर्व गोष्ट ऐकून श्रीकृष्णजी म्हणाले की युद्धामध्ये केलेली पापे त्रास देत आहेत. या पापांचे निवारण यज्ञाने होईल. गीताजी अध्याय 3 मधील श्लोक 13चे मराठी भाषांतर. यज्ञामध्ये प्रतिष्ठित इष्टदेवतेला म्हणजे पूर्ण परमात्माला भोग लावल्यानंतर प्रसाद खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात.
जे पापी लोक आपले शरीर पोषण करण्यासाठीच अन्न शिजवतात ते तर पापच खातात, अर्थात यज्ञ करून सर्व पापांमधून मुक्त होतात. अजून काहीही पर्याय नाही हे पाहून पांडवांनी श्रीकृष्णजी यांचा सल्ला स्वीकार केला. यज्ञाची तयारी सुरू केली. संपूर्ण पृथ्वीवरील मानव, ऋषी, सिद्ध, साधू व स्वर्ग लोकाच्या देवतांना पण आमंत्रित करायला श्रीकृष्णजी यांनी सांगितले की जेवढे जास्त लोक भोजन ग्रहण करतील तेवढे जास्त पुण्य होईल. परंतु संत व भक्तांमुळे विशेष लाभ होत असतो. त्यांच्यामध्ये देखील कोणी परमशक्तियुक्त संत असेल ते पूर्ण लाभ देऊ शकतात. तसेच यज्ञ पूर्ण होण्याचे साक्षीदार एक पंचमुखी म्हणजे पंचजन्य शंख एका सुसज्जित उंच आसनावर ठेवला जाईल. तसेच या यज्ञामध्ये कोणी परमशक्तियुक्त संताने भोजन घेतले तर हा शंख आपोआप आवाज करेल. इतका आवाज गुंजेल की पूर्ण पृथ्वीवर तसेच स्वर्गलोकापर्यंत आवाज ऐकू जाईल. यज्ञाची तयारी झाली. निश्चित दिवशी सर्व आदरणीय आमंत्रित भक्तजन, 88,000 ऋषी, 33 कोटी देवता, नवनाथ, 84 सिद्ध, ब्रह्मा, विष्णू, शिव इत्यादी पोहोचले. यज्ञ कार्य सुरू झाले. नंतर सर्वांनी यज्ञाचा उरलेला प्रसाद म्हणजे भंडारा सर्व उपस्थित महानुभाव व भक्त तसेच सामान्यांना खाऊ घातला, वाटला. स्वतः भगवान कृष्णजी यांनी पण भोजन केले. परंतु शंख वाजला नाही. शंखाने आवाज नाही केला तर यज्ञ पूर्ण नाही झाला. त्यावेळी युधिष्ठिर याने श्रीकृष्णजी यांना विचारले, हे मधुसूदन, शंख वाजला नाही. सर्व महापुरुषांनी पाहुण्यांनी भोजन करून झाले, कारण काय आहे? श्रीकृष्णजी म्हणाले की यामध्ये कोणीही पूर्ण संत म्हणजे सतनाम व सारनाम उपासक नाही. तेव्हा युधिष्ठिरला मोठे आश्चर्य वाटले की इतके मंडलेश्वर ज्यामध्ये वसिष्ठ मुनी, मार्कंडेय, लोमश ऋषी, नवनाथ म्हणजे गोरखनाथ सारखे 84 सिद्ध इत्यादी इत्यादी व स्वतः भगवान श्रीकृष्णजी यांनी पण भोजन केले, परंतु शंख वाजला नाही. यावर श्रीकृष्णजी म्हणाले, हे सर्व प्रतिष्ठेचे भुकेले आहेत. परमात्मांना मानणारे कोणी नाहीत. तसेच आपली मनमुखी साधना करून सिद्धी दाखवून जगाला आकर्षित करतात. भोळे लोक यांची वाहवा करतात, तसेच त्यांच्या अवतीभोवती फिरतात. हे स्वतः पण पशुयोनीमध्ये जातील, तसेच आपल्या अनुयायांना पण नरकामध्ये घेऊन जातील. गरीब साहिब के दरबार में गाहक कोटि अनंत, 4 चीज चाहे है रिद्धि सिद्धि मान महंत. गरीब ब्रह्मरंध्र के घाट को खोलत है कोई एक, द्वारे से फिर जाते हैं ऐसे बहुत अनेक. गरीब बीजक की बाता कहे, बीजक नाही हाथ, पृथ्वी डोबन उतरे, कह कह मीठी बात. गरीब बीजक की बाता कहे, बीजक नाही पास, औरों को प्रमोद ही अपन चले निरास. प्रमाणासाठी गीताजींचे काही श्लोक. अध्याय 9 मधील श्लोक 20. त्रैविद्या माम सोमपाहा पूतपापा यज्ञैरिष्ठा स्वर्गंती प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. त्रैविद्याः माम सोमपाः पूतपापाः यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते, ते पुण्यम आसाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. अनुवाद. त्रैविद्याः म्हणजे तीनही वेदांमध्ये विधान. सोमपाहा म्हणजे सोमरस पिणारे. पूतपापाहा म्हणजे पापरहित पुरुष. माम म्हणजे मला. यज्ञैहि म्हणजे यज्ञांद्वारे. इष्टवा म्हणजे पूज्य देवांच्या रूपामध्ये पूजा करून. स्वर्गतिम म्हणजे स्वर्गाची प्राप्ती. प्रार्थयन्ते म्हणजे इच्छितात. ते म्हणजे ते पुरुष. पुण्यम म्हणजे आपल्या पुण्याचे फळरूप. सुरेंद्रलोकम म्हणजे स्वर्गलोकाला. आसाद्य म्हणजे प्राप्त होऊन. दिवी म्हणजे स्वर्गामध्ये. दिव्यान म्हणजे दिव्य. देवभोगान म्हणजे देवतांचे भोग. अश्नंती म्हणजे भोगतात. मराठी भाषांतर. तीनही वेदांमध्ये विधान सोमरस पिणारे पापरहित पुरुष मला यज्ञांच्या द्वारे पूज्य देवाच्या रूपामध्ये पूजा करून स्वर्गाची प्राप्ती इच्छितात. ते पुरुष आपल्या पुण्याचे फळरूप स्वर्गलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवतांचे भोग भोगतात. अध्याय 9 मधील श्लोक 21. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति.
एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्मम् अनुप्रपन्नाः गतागतं कामकामाः लभन्ते. अनुवाद. ते म्हणजे ते, तम म्हणजे तो, विशालम म्हणजे विशाल, स्वर्गलोकम म्हणजे स्वर्गलोक, भुक्त्वा म्हणजे भोगून, पुण्ये म्हणजे पुण्य, क्षिणे म्हणजे क्षीण झाल्यावर, मर्त्यलोकम म्हणजे मृत्यूलोकाला, विशंती म्हणजे प्राप्त होतात, एवं म्हणजे याच प्रकारे, त्रयीधर्मम म्हणजे तीनही वेदात सांगितलेल्या पूजा कर्मांचा, अनुप्रपन्नाः म्हणजे आश्रय घेणारे आणि कामकामाः म्हणजे भोगांच्या कामनेने, गतागतम म्हणजे पुन्हा पुन्हा आवागमन, लभन्ते म्हणजे प्राप्त करतात. मराठी भाषांतर. ते तो विशाल स्वर्गलोक भोगून पुण्य क्षीण झाल्यावर मृत्यूलोकाला प्राप्त होतात. या प्रकारे तीनही वेदांमध्ये सांगितलेल्या पूजा कर्मांचा आश्रय घेणारे आणि भोगांच्या कामनेने पुन्हा पुन्हा आवागमन प्राप्त करतात. अध्याय 16 मधील श्लोक 17. आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैः ते दंभेन अविधिपूर्वकम्. भाषांतर. ते म्हणजे ते. आत्मसंभाविताः म्हणजे स्वतःलाच श्रेष्ठ समजणारे, स्तब्धाः म्हणजे घमंडी पुरुष, धनमानमदान्विताः म्हणजे संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या नशेत युक्त होऊन, नामयज्ञैहि म्हणजे केवळ नाममात्र यज्ञांद्वारे, दंभेन म्हणजे पाखंडाने, अविधिपूर्वकम म्हणजे शास्त्रविधीरहित पूजा करतात. मराठी भाषांतर. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमंडी पुरुष संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या नशेत युक्त होऊन केवळ नाममात्र यज्ञांद्वारे पाखंडाने शास्त्रविधीरहित पूजा करतात. अध्याय 16 मध्ये श्लोक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः माम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तः अभ्यसूयकाः. भाषांतर. अहंकारम म्हणजे अहंकार, बलम म्हणजे बल, दर्पम म्हणजे घमंड, कामम म्हणजे कामना आणि क्रोधम म्हणजे क्रोधादीच्या, संश्रिताः म्हणजे परायण, च म्हणजे आणि, अभ्यसूयकाः म्हणजे दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष. आत्मपरदेहेषु म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये परमात्मा आत्मासोबत तसेच, माम म्हणजे माझा, प्रद्विषंताः म्हणजे द्वेष करणारे असतात. मराठी भाषांतर. अहंकार, शक्ती, अभिमान, इच्छा आणि क्रोध इत्यादीचे परायण आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष प्रत्येक शरीरामध्ये परमात्मा आत्मासोबत माझा द्वेष करणारे असतात. अध्याय 16 मधील श्लोक 19. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभाना सुरीष्वेव योनिषु. तान् अहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरीषु एव योनिषु. भाषांतर. तान म्हणजे त्या, द्विषतः म्हणजे द्वेष करणाऱ्या, अशुभान म्हणजे पापाचारी आणि क्रूरान म्हणजे क्रूरकर्मी, नराधमान म्हणजे नराधमाला, अहम म्हणजे मी, संसारेषु म्हणजे संसारामध्ये, अजस्रम म्हणजे पुन्हा पुन्हा, आसुरीषु म्हणजे आसुरी, योनिषु म्हणजे योनींमध्ये, एव म्हणजे च, क्षिपामी म्हणजे टाकतो. मराठी भाषांतर. त्या द्वेष करणाऱ्या पापाचारी आणि क्रूरकर्मी नराधमांना मी संसारामध्ये पुन्हा पुन्हा आसुरी योनींमध्ये टाकतो. अध्याय 16 मधील श्लोक 20. आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. आसुरीम योनिम आपन्नाः मूढाः जन्मनि जन्मनि माम अप्राप्य एव कौन्तेय ततः यान्ति अधमां गतिम्. भाषांतर.
कौंतेय म्हणजे हे अर्जुन, मूढाहा म्हणजे ते मूर्ख, माम म्हणजे मला, अप्राप्य म्हणजे न प्राप्त करून, एव म्हणजे च, जन्मनी म्हणजे जन्म, जन्मनी म्हणजे जन्मात, आसुरीम म्हणजे आसुरी, योनिम म्हणजे योनींना, आपन्नाहा म्हणजे प्राप्त होत असतात नंतर, ततः म्हणजे त्याहूनही, अधमाम म्हणजे अति नीच, गतिम म्हणजे गतीला, यांती म्हणजे प्राप्त होत असतात अर्थात घोर नरकामध्ये पडत असतात. मराठी भाषांतर. हे अर्जुन, ते मूर्ख मला न प्राप्त होऊन जन्मोजन्मी आसुरी योनीला प्राप्त होत असतात, मग त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होत असतात अर्थात घोर नरकामध्ये पडतात. अध्याय 16 मधील श्लोक 23. यह शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. यह शास्त्रविधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न सह सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. भाषांतर. यह म्हणजे जे पुरुष, शास्त्रविधीम म्हणजे शास्त्रविधीला, उत्सृज्य म्हणजे त्यागून, कामकारतः म्हणजे आपल्या इच्छेने मनमाने, वर्तते म्हणजे आचरण करतात, सह म्हणजे ते, न म्हणजे न, सिद्धिम म्हणजे सिद्धीला, अवाप्नोती म्हणजे प्राप्त होतात, न म्हणजे न, पराम म्हणजे परम, गतिम म्हणजे गतीला आणि, न म्हणजे न, सुखम म्हणजे सुखाला देखील. मराठी भाषांतर. जे पुरुष शास्त्रविधीला त्यागून आपल्या इच्छेने मनमाने आचरण करतात ते ना सिद्धीला प्राप्त होतात, ना परमगतीला आणि नाही सुखाला. उर्वरित कथा. श्रीकृष्ण भगवान यांनी आपल्या शक्तीने युधिष्ठिराला त्या सर्व महामंडलेश्वरांच्या पुढे होणारे जन्म दाखविले, ज्यामध्ये कोणी गांडुळाचे, कोणी शेळी, मेंढी, म्हैस व वाघ इत्यादींचे रूप धारण केले होते. हे सर्व बघून युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, मग तर पृथ्वी संतरहित झाली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जर पृथ्वी संतरहित झाली तर इथे आग लागेल, सर्व जीवजंतू आपसात भांडण करून मरतील. हे तर पूर्ण संताच्या शक्तीने संतुलन बनून राहते. वेळोवेळी मी म्हणजे भगवान विष्णू पृथ्वीवर येऊन राक्षस वृत्तीच्या लोकांना समाप्त करत असतो, ज्यामुळे संत सुखी होत असतात. ज्या प्रकारे जमीनदार आपल्या पिकामधील नुकसान करणारी इतर झुडपे, तण इत्यादी कापत कापत बाहेर टाकून देत असतो, तेव्हा ते पीक स्वतंत्रपणे बहरत असते. म्हणजे हे संत त्या पिकाला सिंचनाचा आनंद देतात. पूर्ण संत सर्वांना सारखेच सुख देत असतात. ज्या प्रकारे पाऊस म्हणजे वर्षा व सिंचनाचे पाणी दोन्ही प्रकारच्या वनस्पतींचे, पीक व झाडतणाचे पोषण करत असते, त्यामध्ये सर्व जीवांबद्दल दयाभाव असतो. आता मी तुम्हाला पूर्ण संताचे दर्शन करून देतो. एक महात्मा काशीमध्ये राहतात, त्यांना बोलवायचे आहे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की त्या दिशेच्या संतांना आमंत्रित करण्याचे कार्य भीमसेनला दिले होते. विचारू की तो त्या महात्मांपर्यंत पोहोचला की नाही. भीमसेनला बोलावून विचारले तर तो म्हणाला की मी त्यांना भेटलो होतो. त्यांचे नाव सुपत सुदर्शन आहे. वाल्मिकी जातीमध्ये गृहस्थी संत आहे. एका झोपडीमध्ये राहतो. त्यांनी यज्ञामध्ये येण्यासाठी नकार दिला. यावर श्रीकृष्णजी म्हणाले की संत नकार देत नाहीत. सर्व वार्ता जी त्यांच्यासोबत झाली आहे ती सांग. तेव्हा भीमसेनने पुढे सांगितले की मी त्यांना आमंत्रित करताना म्हटले की हे संत परवर, आमच्या यज्ञामध्ये येण्याचे कष्ट करा. त्यांना संपूर्ण पत्ता सांगितला. त्याच वेळी ते म्हणजे सुदर्शन संतजी म्हणू लागले, भीमसेन, तुमच्या पापाचे अन्न खाऊन संतांना दोष लागणार. करोडो सैन्याची हत्या करून तुम्ही तर घोर पाप करून ठेवले आहे. आज तुम्ही राज्याचा आनंद घेत आहात. युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व अनाथ मुलं राहून राहून आपल्या पती व बाबांना आठवून तासनतास रडत आहेत. मुलं आपल्या आईला कवटाळून विचारत आहेत, आई, बाबा सुट्टीवर नाही आले? केव्हा येतील? आमच्यासाठी नवीन कपडे आणतील. दुसरी मुलगी म्हणत आहे की माझ्यासाठी नवीन साडी आणतील. मोठी झाल्यानंतर जेव्हा माझे लग्न होईल तेव्हा मी ती परिधान करून सासरी जाईन. तो मुलगा जो 10 वर्षे वयाचा आहे म्हणत आहे की मी यावेळी वडिलांना म्हणजे बाबांना बोलेन की तुम्ही नोकरीवर नका जाऊ.
माझी आई तसेच भाऊ बहिणीला तुमच्याशिवाय खूप दुःख होते. आई तर संपूर्ण दिवस रात्र तुमची आठवण करून जेव्हा बघावं तेव्हा एकांत स्थानी रडत राहत असते. एक तर आम्हा सगळ्यांना तुमच्या जवळ बोलवा, नाहीतर तुम्ही आमच्या जवळ राहा. सोडून द्या नोकरी. मी तरुण झालो आहे. तुमच्या जागेवर मी फौजेमध्ये जाऊन देशाची सेवा करेन. तुम्ही तुमच्या परिवारासोबत राहा. येऊ द्या बाबांना. अजिबात जाऊ देणार नाही. त्या मुलांना दुःखी होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना हे नाही सांगितले की तुमचे पिताजी युद्धामध्ये मरण पावले आहेत, कारण त्यावेळी ती मुलं आपल्या मामांच्या घरी गेली होती. केवळ छोटा मुलगा जो 1.5 वर्षे वयाचा होता तोच घरी होता. इतर मुलांना जाणून बुजून बोलावले नव्हते. अशा प्रकारे त्या निष्पाप मुलांच्या आपसातील चर्चेने दुःखी होऊन त्यांच्या आईचे हृदय पतीच्या आठवणींनी दुःखाने भरून आले. ते हलकं करण्यासाठी म्हणजे रडण्यासाठी दुसऱ्या खोलीत जाऊन मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा सर्व मुले आईला बिलगून रडू लागली. नातेवाईकांनी येऊन शांत केले. म्हणाले की मुलांना स्पष्ट सांगा, तुमचे वडील युद्धात वीरगतीला प्राप्त झाले आहेत. जेव्हा मुलांना कळाले की आपले बाबा म्हणजे वडील आता कधीच येणार नाहीत, तेव्हा त्या स्वार्थी राजाला दोष देऊ लागले, ज्याने आपल्या भावांच्या हिस्सा वाटणीसाठी जगातील लोकांचे म्हणजे रत्नांचे रक्त प्यायले. ही काही देशरक्षणाची लढाई देखील नव्हती, ज्यामधून आम्ही समाधान मानावे की देशहितासाठी प्राण सोडले आहेत. या खुनी राजाने आपल्या विलासी जीवनासाठी रक्ताची नदी वाहिली. आता त्यावर मजा करीत आहे. पुढे संत सुदर्शन म्हणजे सुपच सांगत आहेत की भीम असे करोडो प्राणी युद्धांच्या त्रासाने पीडित आहेत. करोडो यज्ञ करूनही त्यांचे तळतळाट तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. असे वाईट अन्न कोण खाईल? जर मला बोलावू इच्छित आहात तर मला पूर्वी केलेल्या 100 यज्ञांचे फळ देण्याचा संकल्प करा. अर्थात 100 यज्ञांचे फळ मला द्या, तेव्हा मी आपले अन्न खाईल. सुदर्शनजी यांच्या मुखातून असे बोल ऐकून भीमाने सांगितले की मी म्हणालो, आपण तर कमालीचे व्यक्ती आहात. 100 यज्ञांचे फळ मागत आहात. हा आमचा दुसरा यज्ञ आहे. आपणास 100चे फळ कसे देणार? यापेक्षा योग्य तर आपण येऊ नये. तुमच्याशिवाय कोणता यज्ञ संपूर्ण होणार नाही. जर भगवान कृष्णजी आमच्या सोबत आहेत तर तुमच्या न येण्याने काय यज्ञ पूर्ण होणार नाही? सर्व वार्तालाप ऐकून श्रीकृष्णजी म्हणाले, भीम, संतांसोबत असे अयोग्य वर्तन करू नये. 7 सागरांचा अंत मिळू शकतो, पण सद्गुरू म्हणजे कबीर साहेब यांचा संत सहज मिळू शकत नाही. त्या महात्मा सुदर्शन वाल्मिकी यांच्या एका केसाबरोबर 3 लोक सुद्धा नाहीत. माझ्यासोबत चला त्या परमपिता परमात्मा यांच्या प्रिय हंसाला आणण्यासाठी. तेव्हा 5 पांडव व श्रीकृष्ण भगवान सुपत सुदर्शनच्या झोपडीकडे रथात बसून निघाले. 1 योजन अर्थात 12 किलोमीटर अगोदर रथातून उतरून अनवाणी पायांनी चालू लागले. तसेच रिकामा रथ घेऊन रथाचा सारथी मागे मागे चालू लागला. त्यावेळी स्वतः कबीर साहेब सुदर्शन सुपतचे रूप बनवून झोपडीत बसले व सुदर्शनला आपल्या गुप्त प्रेरणेने मनात संकल्प जागवून कोण्या दूरच्या संत किंवा भक्ताला भेटण्यासाठी पाठवून दिले, ज्यात येण्या व जाण्यात काही दिवस लागणार होते. तेव्हा सुदर्शनच्या रूपात सद्गुरूंचे तेज व शक्ती पाहून सर्व पांडव खूप प्रभावित झाले. स्वतः श्रीकृष्णजी यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला. तेव्हा त्यांचे पाहून सर्व पांडवांनी सुद्धा तसेच केले. कृष्णजी यांच्याकडे नजर करून सुपच सुदर्शन यांनी आदरपूर्वक विचारले की हे त्रिभुवननाथ, आज या गरिबाच्या दारात कसे? माझे अहोभाग्य आहे की आज दीनानाथ विश्वंभरनाथ मजतुच्छला दर्शन देण्यास स्वतः चालत आले आहेत. सर्वांना आदरपूर्वक आसन दिले, तसेच येण्याचे कारण विचारले. त्यावेळी श्रीकृष्णजी म्हणाले की हे अंतर्यामी, आपण सर्व परिस्थिती म्हणजे स्थितीशी परिचित आहात. पांडवांनी यज्ञ केला आहे, तो तुमच्या विना संपूर्ण होत नाही. कृपया यांना कृतार्थ करा. त्याच वेळी तेथे उपस्थित भीमाकडे इशारा करत सुदर्शन रूपधारी परमेश्वर यांनी म्हटले की हा वीर माझ्याकडे आला होता, तसेच आपल्या असहाय्यतेबद्दल अवगत केले होते. त्यावेळी श्रीकृष्णजी म्हणाले की हे पूर्ण ब्रह्म, आपण स्वतः आपल्या वाणीमध्ये म्हणाले आहात की संत मिलन को चालिये तज माया अभिमान, जो जो पग आगे धरे सो सो यज्ञ समान.
आज 5ही पांडव राजे आहेत. तसेच मी स्वतः द्वारकाधीश आपल्या दरबारात राजा असून सुद्धा अनवाणी पायांनी हजर आहे. अभिमानाचा लवलेश सुद्धा नाही आहे. तसेच स्वतः भीमाने सुद्धा नतमस्तक होऊन त्या दिवशी बोललेल्या अपशब्दांबद्दल पायावर पडून क्षमायाचना केली. श्रीकृष्णजी म्हणाले की, हे नाथ, आज येथे आपल्या दर्शनासाठी आलेल्या 6 सेवकांच्या पावलांच्या यज्ञासमान फळ स्वीकार करत 100 आपण ठेवून घ्या. तसेच उर्वरित आम्हा भिक्षुकांना दान करा, म्हणजे आमचे सुद्धा कल्याण होईल. सर्व उपस्थितांचा एवढा नम्र भाव पाहून जगद्गुरु साहेब करुणामय सुदर्शन रूपात अतिप्रसन्न झाले. कबीर, साधू भूका भाव का, धन का भूका नाही, जो कोई धन का भूका वो तो साधू नाही. उठून त्यांच्यासोबत चालू लागले. जेव्हा सुदर्शनजी यज्ञशाळेत पोहोचले तर 4ही बाजूला एकाहून एक उंच सुसज्जित आसनांवर विराजमान महामंडलेश्वर सुदर्शनजी यांचे रूप व वेश, दुहेरी काष्ट धोतर, गुडघ्यांच्या थोडे खालपर्यंत छोटी छोटी दाढी, डोक्यावरील विखुरलेले केस, न मोठे न छोटे, फाटकी तुटकी चप्पल, मळलेले कपडे, तेजोमय शरीर पाहून आपल्या मनात विचार करीत आहेत की अशा अपवित्र व्यक्तीकडून शंख 7 जन्मात सुद्धा वाजू शकत नाही. हे तर आमच्या समोर असे आहेत जसे सूर्यासमोर दिवा. श्रीकृष्णजी यांनी स्वतः त्या महात्मांचे आसन आपल्या हाताने टाकले, म्हणजे अंतरले. कारण श्रीकृष्णजी श्रेष्ठ आत्मा आहेत, परमात्मा आहेत. त्यांनी सुदामा व भिलनी यांना सुद्धा हृदयापासून पसंत केले. येथे तर स्वयं परमेश्वर पूर्ण ब्रह्म सत्पुरुष अकालमूर्ती आले आहेत. नंतर द्रौपदीला म्हणाले की, हे भगिनी, सुदर्शन महात्माजी आले आहेत, जेवण तयार कर. खूप श्रेष्ठ संत आहेत. द्रौपदी पाहत आहे की संत लक्षण तर एक सुद्धा दिसत नाही. हे तर एक गरीब गृहस्थ व्यक्ती आहेत. ना तर भगवे वस्त्र, ना गळ्यात माळा, ना टिळा, ना डोक्यावर मोठ्या जटा, ना डोक्याचे मुंडण केलेले आहे आणि ना कोणता चिमटा, झोळी, करमंडल घेतलेला होता. श्रीकृष्णजी यांच्या सांगण्यावरून अनेक प्रकारचे स्वादिष्ट जेवण बनवून एक सुंदर चांदीच्या ताटात वाढून सुदर्शनजी यांच्या समोर ठेवून द्रौपदीने मनात विचार केला की आज तर हा भक्त भोजन करेल तर बोटे चाटत राहील. पूर्ण जीवनात असे भोजन कधीच खाल्ले नसेल. सुदर्शनजी यांनी विविध प्रकारचे पक्वान्न ताटात एकत्र करून त्याची जणू खिचडी बनवली. त्यावेळी द्रौपदीने पाहिले की यांनी तर सगळे पदार्थ जसे की खीर, खांड, शिरा, भाजी, दही, दहीवडे इत्यादी एकत्र कालवले. तेव्हा मनात दुर्भावनायुक्त विचार केला की या मूर्ख अडाण्याला तर भोजन करण्याचे सुद्धा ज्ञान नाही. हे कसले संत, हे कसा शंख वाजवतील? कारण की जेवण बनवणाऱ्या स्त्रीची हीच भावना असते की मी असे स्वादिष्ट जेवण तयार करेन की खाणारा माझ्या जेवणाची प्रशंसा ठिकठिकाणी करेल. प्रत्येक बहिणीची हीच अपेक्षा असते. ती बिचारी तासभर धुरात डोळे खराब करते आणि एखादा माझ्यासारखा म्हणाला की यात तर मीठच नाही, तेव्हा तिचे मन फार दुःखी होते. म्हणून संत जसे मिळेल तसे खाऊन कौतुकच करतात. जर कोणी खाऊ शकत नसेल तर मीठ म्हणून संत नाही मागत. संतांनी मिठाचे नाव रामरस ठेवले आहे. कोणी जास्त मीठ खाणार असेल तर म्हणेल की भाऊ रामरस आणा. घरातल्यांना कळणार सुद्धा नाही की काय मागत आहे. कारण सत्संगमध्ये सेवेमध्ये इतर सेवकच असतात. नाही जेवण बनवणाऱ्यास दुःख होईल. एकदा एक नवीन भक्त कोणा सत्संगामध्ये पहिल्यांदा गेला. तेथे कोणी म्हणाले की भक्तजी रामरस आणा. दुसऱ्याने सुद्धा म्हटले की रामरस आणा. तसेच थोडेसे रामरस आपल्या हातावर घेतले. त्या नवीन भक्ताचे जेवण झाले होते, परंतु पंक्तीत बसलेल्या इतर भक्तांचे जेवण होण्याची वाट पाहत होता की एकत्रच उठू. ही सुद्धा एक औपचारिकता सत्संगामध्ये असते. त्याने विचार केला की रामरस एखादा विशेष गोड खाद्यपदार्थ असेल. हा विचार करून म्हणाला, मला सुद्धा द्या रामरस. तेव्हा सेवेदाराने थोडे रामरस म्हणजे मीठ त्याच्या हातावर ठेवले. तेव्हा तो नवीन भक्त म्हणाला, हे काय तोंडी लावायला दिले आहे? थोडे अजून जास्त दे. तेव्हा त्या सेवेकऱ्याने 2-3 चमचे रामरस दिले. त्या नवीन भक्ताने ते बारीक मीठ एखादा खास गोड पदार्थ समजून बकना भरला. तेव्हा गुपचूप उठून बाहेर जाऊन गुळणी केली.
नंतर एका भक्तास विचारले की रामरस कशाला म्हणतात. तेव्हा त्या भक्ताने सांगितले, मिठाला रामरस म्हणतात. तेव्हा तो नवीन भक्त म्हणू लागला, मी सुद्धा विचार करीत होतो की म्हणतात तर रामरस, परंतु आहे खूप खारट. पुन्हा विचार आला की होऊ शकते की नवीन भक्तांवर परमात्मा प्रसन्न झाले नसतील म्हणून खारट लागत असेल. मी एक वेळ पुन्हा प्रयत्न करणार होतो. बरं झालं मी आपल्याकडून माहीत करून घेतले. नंतर त्यास सांगितले गेले की मिठाला रामरस कशासाठी म्हणतात. सुपत सुदर्शनजी यांनी ताटात कालवलेल्या त्या सर्व पक्वान्नांचे 5 घास बनवून खाल्ले. 5 वेळा शंखाने आवाज केला. त्यानंतर शंख वाजला नाही. व्यंजन 36 परोसिया, जहां द्रौपदी रानी, बिन आदर सत्कार के कही शंख न बाणी. पंचगिरासी बाल्मिक पंचे बर बोले, आगे शंख पंचायन कपाट न खोले. बोले कृष्ण महाबली त्रिभुवन के साजा, बाल्मिक प्रसाद से कण कण क्यों न बाजा. द्रौपदी सेती कृष्ण देव जब ऐसे बाखा, बाल्मिक के चरणों की तेरे न अभिलाषा. प्रेम पंचायन भूख है अन्न जग का खाजा, ऊंच नीच द्रौपदी कहाँ शंख कणकण यूं नहीं बाजा. बाल्मिक के चरणों की लई द्रौपदी धारा, शंख पंचायन बाजिया कणकण झनकारा. युधिष्ठिरजी श्रीकृष्णजी यांच्या जवळ आले व म्हणाले, हे भगवान, आपल्या कृपेने शंखाने आवाज केला आहे. आपलं कार्य पूर्ण झालं. श्रीकृष्णजी यांनी विचार केला की महात्मा सुदर्शनजी यांनी जेवण केले तरी सुद्धा शंख अखंड का नाही वाजला. मग आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले तेव्हा कळाले की द्रौपदीच्याच मनात दोष आहे. ज्या कारणामुळे शंख अखंड वाजला नाही, केवळ 5 वेळा वाजून शांत झाला आहे. श्रीकृष्णजी म्हणाले, युधिष्ठिर, हा शंख जेव्हा खूप वेळपर्यंत अखंड वाजेल तेव्हा यज्ञ पूर्ण होईल. युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, आता कोणता संत बाकी आहे ज्याला आणावं लागेल. श्रीकृष्णजी म्हणाले की युधिष्ठिर, संत सुदर्शनजी यांच्यापेक्षा जास्त सद्भक्तियुक्त संत कोणीही नाही. यांच्या एका केसाच्या तुलनेत हे 3ही लोक नाहीत. आपल्या घरातच दोष आहे, तोच ठीक करू. श्रीकृष्णजी द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, सर्व प्राणी आपापल्या घरी सुक कोरडे भोजन करूनच झोपतात. आपण उत्तम भोजन बनवून आपल्या मनात अभिमान निर्माण करून घेतला. आदर सत्काराविना केलेले धार्मिक अनुष्ठान म्हणजे यज्ञ, हवन, पाठ सफल होत नाही. आपण या साधारण अशा व्यक्तीला काय समजले आहे. हे पूर्ण ब्रह्म आहेत. यांच्या एका केसाच्या बरोबरीत हे 3ही लोक नाहीत. आपण आपल्या मनात या महापुरुषाच्या बाबतीत चुकीचा विचार केला आहे, ज्यामुळे आपले अंतःकरण खराब म्हणजे मलिन झाले आहे. यांच्या भोजन ग्रहण करण्याने तर या शंखाचा आवाज स्वर्गापर्यंत जाऊन त्याचा प्रतिध्वनी सर्व ब्रह्मांडात घुमला असता. हा केवळ 5 वेळा वाजला आहे, यासाठी की आपला भ्रम दूर व्हावा. नाहीतर इतर कोणत्याही ऋषींच्या भोजन ग्रहणाने तर या शंखावर काही एक परिणाम नाही झाला. आपण आपले मन साफ करून यांना पूर्ण परमात्मा समजून त्यांचे चरण धुवून पाणी प्यावे, म्हणजे तुझ्या हृदयातील मळ म्हणजे पाप साफ होऊन जाईल. त्याचवेळी द्रौपदीने आपली चूक स्वीकारून संतजींना क्षमा याचना केली आणि सुपत सुदर्शन यांचे पाय आपल्या हाताने धुवून चरणामृत बनवले. मातीमिश्रित धूळयुक्त पाणी पिऊ लागली. जेव्हा अर्धे पिऊन झाले तेव्हा भगवान कृष्णजी म्हणाले, द्रौपदी, काही अमृत मला सुद्धा दे, म्हणजे माझे सुद्धा कल्याण होईल. असे म्हणून कृष्णजी यांनी द्रौपदीकडून अर्धे उरलेले चरणामृत प्यायले. त्याचवेळी तोच पंचायन शंख इतक्या मोठ्या आवाजात वाजला की स्वर्गापर्यंत आवाज ऐकू आला. तेव्हा पांडवांचा तो यज्ञ सफल झाला. प्रमाणासाठी अमृतवाणी. पारखचे अंग. गरीब, सुपच शंख सब करत है, नीच जाती बिषचूक. पोह मी बिगसी स्वर्ग सब, खिले जो पर्वत रूख. गरीब, कर द्रौपदी दिल मंजना, सुपच चरण पिधोय. बाजे शंख सर्व कला, रहे आवाज गोय. गरीब, द्रौपदी चरणामृत लिए, सुपच शंख नहीं कीन. बाजा शंख अखंड धुनी, गण गंधर्व ल्योलीन. गरीब, फिर पंडव की यज्ञ में शंख पंचायन टेर. 12 कोटि पंडित जहां, पड़ी सभन की मेर. गरीब, करी कृष्ण भगवान को चरणामृत स्यों प्रीत. शंख पंचायन जब बजा, लिया द्रौपदी सीत. गरीब,
द्वादश कोटि पंडित जहां और ब्रह्मा विष्णु महेश चरण लिए जगदीश को जिसको रटता शीश। गरीब वाल्मीकि के बाल समी नाही तीनों लोक सुरनर मुनि जन कृष्ण सुधी पंडो पाई पोष। गरीब वाल्मीकि बैकुंठ परी स्वर्ग लगाई लात संख पंचायन घुरत है गण गंधर्व ऋषि मात। गरीब स्वर्ग लोक के देवता किन्हे न पुरिया नाद सुपच सिंहासन बैठते बाजा अगम अगाध। गरीब पंडित द्वादश कोटि थे सहिदे से सुरबीन सहस 88 देव में कोई न पद में लीन। गरीब बाजा संख स्वर्ग सुन्या 14 भवन उच्चार 3300 तत्त न लया किन्हे न पाया पार। अचलाचे अंग गरीब सुपच रूप धरी आया सतगुरु पुरुष कबीर 3 लोक की मेदनी सुरनर मुनिजन भीर। गरीब सुपच रूप धरि आइया सब देवन का देव कृष्णचंद्र पग धोइया करी तास की सेव। गरीब सहस 88 ऋषि जहां देवा 33 कोटि शंखन बाजा तासते रहे चरण में लोटी। गरीब पंडित द्वादश कोटि है और 84 सिद्ध शंखन बाजा तासते पिए मान का मध। गरीब सुपच रूप को देखकर द्रौपदी मानी शंख जानी गए जगदीश गुरु बाजत नाही शंख। गरीब 56 भोग संयोग करी किने 5 गिरास द्रौपदी के दिल दुई है नाही दृढ़ विश्वास। गरीब 5 पंडव यज्ञ करी कल्प वृक्ष की छाही द्रौपदी के दिल बंक है कण कण बाजा नाही। गरीब सुरनर मुनिजन यज्ञ में त्रिलोकी के भूप सुपच यज्ञ में आइया नित बेचत है सूप। गरीब 56 भोगन भोगिया किन्हे पंच गिरास खड़ी द्रौपदी उन मुनि हरदम घालत श्वास। गरीब बोले कृष्ण महाबली क्यों बाजा नहीं शंख जान राय जगदीश गुरु काढ़त है मन बंक। गरीब द्रौपदी दिल को साफ कर चरण कमल ल्यो लाए वाल्मीकि के बाल सम त्रिलोकी नहीं पाए। गरीब चरण कमल को धोय करी ले द्रौपदी प्रसाद अंतर सीना साफ होए जरय सकल अपराध। गरीब बाजा शंख सुभान गति कण कण भई आवाज स्वर्ग लोक बाणी सुनी त्रिलोकी में गाज। गरीब शरण कबीर जो गहे टूटे जम की बंदी छोड़ अनादि है सदगुरु कृपा सिंधु। गरीब पंडो यज्ञ अश्वमेघ में आए नजर निहाल जम राजा की बंधी में खलहल परया कमाल। अन्य वाणी सदग्रंथा मधुन 33 कोटि यज्ञ में आए सहस 88 सारे द्वादश कोटि वेद के बकता सुपच का शंख बजारे।